हे काय चाललंय तुमचं? भगवंताची कृपा म्हणतात याला. तुम्हाला नाही कळायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्या ध्यानाच्या वेळी तुम्ही आत कशा आला? ध्यान? तुम्हीच एक ध्यान आहे आणि तुम्ही काय ध्यानाला बसताय हो? ही सगळी नाटकं माझ्यासमोर नाही करायची बरं का. ही सगळी नाटकं गावातल्या लोकांसमोर करायची. सगळे तर खून शिवून आम्हाला मारायचा प्रयत्न करत होतात आणि मेल्यानंतर जिवंत झाल्यावर अचानक कशी काय दैवी शक्ती आली हो तुमच्यात? असं काय पुण्याचं काम केलंय तुम्ही जी दैवी शक्ती तुम्हाला मिळेल? जे आहे ना ते राहा तुम्ही, उगाच आपली नाटकं करायची. आपण कोण आहोत? आपण कोणाशी बोलतोय? आपण काय बोलतोय? इकडे लक्ष द्या. काय बोलतोय लक्षात येतंय? हो, आम्ही तुमच्याबद्दल बोलतोय. मी माझ्या नवऱ्याशी बोलते, तुमच्याशी बोलते. का वागलं तसं? हां, का फसवलत मला? का खोटं बोललात माझ्याशी? मी तुमच्यावर एवढं प्रेम केलं आणि तुम्ही माझ्याशी असं वागताय? प्रेम त्यागात असतं हे कधी कळणार तुम्हाला? तुमच्यासारख्या अहंकारी मनामध्ये प्रेम कधीच येऊ शकत नाही. अहंकारी? प्रेम, दया, करुणा तुमच्या मनात कधीच वास करू शकत नाही. एक नंबरची पापी बाई आहेस तू. तू आयुष्यात खूप दुष्कृत्य केली आहेस. कसली दुष्कृत्य? तीच जी तुझ्या हातूनही झाली आहेत. पापी आहात तुम्ही दोघे. तुमचा अंतरात्मा मलिन झालाय. अहंकारी आहात तुम्ही दोघे. स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारे आहात. मनुष्य जन्माला बट्टा लावलाय तुम्ही माझ्यासमोर थांबू नका. जा. देवी सिंग, आपण एक नंबरचे माठ आहोत. किंवा माती खाण्यात इतके एक्सपर्ट झालोय. अरे आपल्या लक्षात का नाही आलं या धंद्यात एवढा पैसा आहे, एवढा मान आहे. असो, देर आहे दुरुस्त आहे. आता या भोळ्या भाबड्या माणसांच्या भोळ्या भाबड्या श्रद्धेचा मी असा फायदा घेणार आणि आपलं ठरलंय.